नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. खाजगी शाळांमध्ये ज्याप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पद्धतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशा भावना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केल्या. शैक्षणिक वर्ष 2024-25च्या शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली येथील स्फूर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7मध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुलांचे गुलाब पुष्प आणि रोपटे देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, राकेश दड्डणवार यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा नियोजनामधून महानगरपालिकेला जो निधी दिला जातो त्यातील जास्तीत जास्त निधी शाळेसाठी द्यावा. काही मुले शाळेत लांबून येत असतात. या मुलांना शाळेत आणण्यासाठी बस व्यवस्थापनेबाबतचा प्रस्ताव तयार करावा. त्याबरोबरच महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या शाळांना वर्गखोल्यांची कमतरता आहे अशा शाळांना आवश्यक वर्गखोल्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या. शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिकण्याची संधी मिळत आहे. शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत आवश्यक सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, राकेश दड्डणावर यांनी शाळेत राबवण्यात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सन 2019मध्ये शाळेची पटसंख्या 70 होती, ती आता सुमारे 450पर्यंत पोहोचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 1ली ते 5वीपर्यंत असणाऱ्या या शाळेत 6वी ते 8वीपर्यंतचे वर्ग मंजूर करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीनं पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचा आयर्विन ब्रिज पुलाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.